आजपासून महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। कोण महापौर बनणार याविषयी वसई विरार परिसरांमध्ये उत्कंठा लागलेली आहे। परंतु महापौर केबिन कशी असणार, कुठे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत। सध्या मी महानगरपालिकेच्या 4थ्या मजल्यावर आहे आणि हीच ती महापौर दालनाची केबिन आहे। आपण जर पाहिलं तर इथे फक्त नावाची पाटी येणं बाकी आहे, महापौर पदाचा बोर्ड लागलेला आहे आणि आतमध्ये केबिन कशी आहे आपण तुम्हाला दाखवतोय। जर तुम्ही आतमध्ये प्रवेश केला तर सुसज्ज अशी ही केबिन आहे। म्हणजे जुन्या इमारतीमध्ये फार छोटी अशी केबिन होती आणि महापौर पदाची खुर्ची जी लाकडी पारंपरिक त्याचं डिझाईन आहे ते देखील ठेवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर बघितलं तर इकडे महापौर पदाचा कार्यकाल ज्यांनी भूषवलेला आहे अशा 6च्या 6 लोकांचा नावाचा बोर्ड देखील उल्लेखलेला आहे। छोटीशी अलमारी आहे आणि महापौर जो कोण नवीन नवनिर्वाचित महापौर किंवा उपमहापौर असेल तो याच खुर्चीवर बसून पूर्ण शहराचं कामकाज करेल आणि त्याच्यासमोर असा एक कॉम्प्युटर देखील देण्यात आलेला आहे। लाकडी खुर्ची म्हणजे जसं आपण मुंबईच्या महापौराची खुर्ची असते तशी एक लाकडी डिझाईनवाली महापौर आणि महापालिकेचा लोगो अशी सुंदर अशी ही खुर्ची डिझाईन केलेली आहे आणि सुसज्ज अशी केबिन आहे। म्हणजे कधी तुम्हाला महापौरांशी बोलायचं असेल, कुठचं शिष्टमंडळ असेल, त्यांना 20 ते 25 लोक आरामात बसू शकतात। तर दुसरीकडे जर पाहिलं तर या साईडला एक छोटंसं अँटी चेंबर आहे। जर महापौरांना काही खाजगी गोष्टी चर्चा करायच्या असतील किंवा जेवण करायचं असेल अशा सुसज्ज असं महापौराची ही केबिन आहे आणि अशीच केबिन ही उपमहापौरांची देखील आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये 3 तारखेला हा मान कोणाला मिळतोय, कारण तो बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून दोघांनी फॉर्म भरलेले आहेत, अजीव पाटील आणि प्रफुल्ल साने यांनी फॉर्म भरलेला आहे। तर त्यामुळे ह्या दोघांपैकी कोणाची वर्णी या खुर्चीसाठी लागते हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे उपमहापौरची केबिन देखील अशीच आहे आणि उपमहापौरासाठी 2 अर्ज आलेले आहेत, कन्हैया बेटा भोईर आणि दुसरीकडे जे आहेत की मार्शल लोपिस कॅथलिक समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना कदाचित दिलं असेल। परंतु महापौर आणि उपमहापौर अद्यापही फायनल नाही, हे 3 तारखेला फायनल होणार, कारण आज 3 वाजेपर्यंत आज फॉर्म भरणे आहे आणि 3 तारखेला जे आहे की फॉर्म मागे घेण्याच्या वेळेला कोण मागे घेत आहे आता हे देखील पाहावं लागणार आहे की भारतीय जनता पक्षातून 2 जण फॉर्म भरणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळले। त्यामध्ये दोघांमध्ये जे आहेत की ॲडव्होकेट त्रिपाठी मॅडम जे आहेत त्या फॉर्म भरणार आहेत आणि मांजरेकर करून आहे ते उपमहापौरासाठी फॉर्म भरणार आहे। त्यामुळे सुरुवातीला वाटलं होतं की ही निवडणूक जी आहे की बिनविरोध होईल, परंतु तसं नाही, कारण संख्याबळानुसार 71चा आकडा हा बहुजन विकास आघाडीकडे आहे। त्यामुळे त्यांचा महापौर बसणं हे सर्वश्रुत आहे। परंतु असं असताना देखील हे मतदान गुप्त नसणार आहे, हात उंच करून तुम्हाला तुमच्या महापौरासाठी मतदान करायचं आहे। त्यामुळे ही निवडणूक होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे हे जे भाजपचे उमेदवार आज फॉर्म भरणार आहे ते कदाचित असं आहे की 3 तारखेला मागे घेणार नाहीत। जर घेतली तर हे दोन्ही उमेदवार बिनविरोध होतील, जर नाही घेतले तर निवडणूक होईल। त्यामुळे आता उत्कंठा 3 तारीखपर्यंत दुपारी 1 वाजता ही निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आणि दुपारी 4 वाजेपर्यंत संपूर्ण पिक्चर हे क्लिअर होणार आहे। HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई।